ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय. जर कोणाला असे भीतीदायक स्वप्न दिसत असतील, ज्या स्वप्नामध्ये तुमच्या कोणीतरी मागे लागले, तुम्ही पळताय, कोणीतरी तुमचा पाठलाग करते, कोणीतरी तुम्हाला भीती दाखवते किंवा तुम्हाला मारायला येते, असे जर कोणाला स्वप्न पडत असतील तर त्याच्यावरनं एवढं नक्की तर कोणीतरी तुमच्या वाईटावर आहे आणि तुमचं वाईट करतायत, म्हणून ते तुम्हाला असे स्वप्न पडतात. म्हणजे वाईट करायचा प्रयत्न करतील असं नाही, केलं आहे किंवा करतायत, अजून पण प्रयत्न चालू आहेत, खूप वाईट करायचा प्रयत्न चालू आहे. असं जेव्हा हे स्वप्न पडत असतं, कोणीतरी आपल्या मागे लागले, आपण पळतोय, कोणीतरी पाठलाग करते, त्यावेळेला आपलं कोणीतरी वाईट करत आहे. तर असे ज्या वेळेला स्वप्न पडत असतील त्यावेळेला घाबरून न जाता तुम्ही अशा वेळेला सावध व्हायचं आहे. तर त्यानंतर उपाय काय करायचा आहे मी ते पण सांगणार आहे. तर अजून एक, जर एखादा प्राणी तुमच्यावर हल्ला करतोय, म्हणजे समजा वाघ तुमच्यावर हल्ला करतोय, तर त्या हल्ल्यामधनं जर समजा त्यांनी तुमच्यावर घातक हल्ला केला आहे, त्यावेळेला तुम्ही त्याच्या हल्ल्याला म्हणजे जर त्याचा सामना जर तुम्ही केला किंवा त्या प्राण्याला जर तुम्ही त्या प्राण्याशी लढले आणि त्या प्राण्याला जर पाठवून दिलं किंवा त्याच्याशी जर लढाई करून समजा तो जर प्राणी मागे फिरला, तर असं समजायचं तुमचं कितीही मोठं वाईट करणारा असू दे किंवा केलं असेल किंवा करणार असतील, त्याच्यातनं तुम्ही जिंकणार हे नक्की. तर असे स्वप्न पडत असतील तर घाबरायची काही गरज नाही आहे. अशा वेळेला सरळ एकच करायचं आहे, त्यावेळेला तुम्ही तुमच्या कुळदेवीची साथ घ्यायची आहे आणि कुळदेवीला प्रार्थना करायची आहे की आई तू आमची आहेस आणि ह्याच्यातनं तू मला वाचव आणि ह्याच्यातनं मार्ग दाखव. हे असं बोलून कुळदेवीला, कुळदेवतेला हे बोलायचं आहे. आणि नित्यनियमाने जे पूजा करत नसतील त्यांनी पूजा करायची आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक सोमवारी 5 सोमवार अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही सोमवारी जरी नको म्हटले, तुम्ही दररोज जरी महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तरी चालेल. आणि तिथं अभिषेक जे करणार आहात ते जर तुम्हाला दूध घेऊन जाता आलं तर चालेल, दूध जर नाही नेलं तर तुम्ही पाणी जरी नेलं तरी चालेल. पण तिथं जाऊन जो अभिषेक करणार आहात त्या अभिषेक करताना जे पाणी जे आपलं महादेवाच्या पिंडीवरनं वाहत असतं, त्यावेळेला थोडंसं पाणी तिथलं ते घ्यायचं आहे आणि ते घेऊन घरी येऊन तुम्ही पूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे, स्वतःवरती पण शिंपडायचं आहे आणि देवाला अशी प्रार्थना करायची आहे, जे काय आमच्यावर कोणी वाईट काही कृत्य करत असेल किंवा वाईट चित्तात असेल त्याच्यातनं आमचं रक्षण करा, असं बोलून तुम्ही सगळं देवावरती सोडा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही किंवा तुम्हाला त्याचं काहीही वाईट अनुभव येणार नाही, कारण देव तुम्हाला ह्याच्यातनं 100% वाचवणार हे मला माहिती आहे. आणि न घाबरून जाता एवढं नक्की करा, कारण आपल्याला आईबापाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपले कुळदेव म्हणजे आपले आईबाप असतात, आपल्या कुळाचा सांभाळ करणारे असतात. तर तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि कसलंही मोठं संकट असलं तरी आपल्या कुळदेवापुढं आणि देवा महादेवापुढे ते टिकू शकत नाही, हे मी अगदी खूप विश्वासाने सांगते, कारण आहेत तसे अनुभव. तर हे नक्की करा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय.